नमस्कार. आज आपण बनवणार आहोत उपासाचा ढोकळा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी भगर, अर्ध्या वाटी साबुदाणा. हा थोडा जाडसर आपला असा बारीक करून घ्यायचा. एका बाउलमध्ये काढून त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी टाकून सर्व मिक्स करून झाकून 10 मिनिटं ठेवून द्यायचं. 10 मिनिटं झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकायचं 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साखर आणि आलं किसून टाकायचं. आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आपण जिऱ्याची फोडणी तयार करायची, त्यामध्ये मिरच्या टाकायच्या आणि हे सर्व एकजीव तयार करून घ्यायचं. मिरच्या टाकल्यामुळे चव छान लागते, फोडणी अशी वरून टाकल्यामुळे, वरून कच्च्या टाकण्यापेक्षा. मग आता त्याच्यामध्ये आपण टाकायचं अर्धा चमचा इनो. इनो टाकल्यानंतर थोडं 1 चमचा पाणी टाकायचं आणि परत फ्लफी असं पीठ आपलं छान तयार झालेलं आहे बघा. एका साईडला तूप लावायचं ताटाला आणि त्या ताटामध्ये हे मिश्रण तयार करून ठेवायचं. कढईमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ते आता शिजायला हे मिश्रण सर्व शिजायला ठेवून द्यायचं. हे 15 मिनटं शिजून घ्यायचं. कमीत कमी 15 मिनटं तरी ठेवायचं आणि आपली टूथपिक टाकून बघायची की कसं शिजलं आहे की नाही. हे बघा छान शिजलेलं आहे. तर ते बाजूला थंड झाल्यानंतर त्याचे हवे तसे आपल्याला काप तयार करायचे. आता हे त्रिकोणी असे मोठे मोठे काप केल्यानंतर छान दिसतात. एका साईडला मी पॅनमध्ये गरम तूप करायला ठेवलेलं आहे आणि तुपामध्ये आपण टाकणार आहोत लाल तिखट. लाल तिखट टाकल्यानंतर हे सर्व चारी पीस आपण असे भाजून घ्यायचे मस्त.